सर, आजची कार्यकारिणीची बैठक आहे, काय विषय महत्त्वपूर्ण आहे, काय चर्चा आहे? राष्ट्रीय समाज पक्षाची आज राज्य कार्यकारिणीची मिटिंग ठेवली आहे. एक 100-150 कार्यकर्ते महाराष्ट्रातून प्रमुख आलेले आहेत. त्यातून आपल्या तालुक्यात आपल्या विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीनं आपल्या पक्षाचा काय आढावा आहे याचं चिंतन बैठक चालू आहे. आपल्या पक्षाची ताकद किती, आपण काय करू शकतो विधानसभेत येण्यास, यासाठी एक प्रायमरी मिटिंग आहे आजची. आणि ह्यातून आपल्याला समजून येईल की महाराष्ट्रात आपण राष्ट्रीय समाज पक्ष किती विधानसभेच्या जागा लढवू शकतो. त्या दृष्टीनं आज ही प्रायमरी फेजची मिटिंग आहे. तुम्ही खरं तर महायुतीमध्ये आहात, किती जागांसाठी खरं आग्रही आहात? कारण की महायुतीमध्ये जागा वाटपापासून तिढाच पाहायला मिळतो. राष्ट्रवादी 80 जागा 90 जागा मागते, शिंदेगड 101 जागा मागत आहे. आम्ही 50 मागतोय. आम्ही बी 50 मागणार. म्हणजे कसं की आज 30 कार्यकर्त्यांना आम्ही विचारतोय, महाराष्ट्राचे अध्यक्ष महासचिव आमची जी बॉडी आहे राज्याची, त्यांना सांगितलं की आपल्या चौकात आपल्या अवकात किती आहे, आपल्या पक्षाची ही काय आहे. अजून मला तर काय महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं परवा स्टेटमेंट वाचलं मी की त्यांनी सांगितलं काहीतरी 100-125 जागा उभा करतात. काय 104 हा 104च्या जागेचा. आता त्यांच्याशी माझी चर्चा झालीच नाही ना त्यांना, त्यामुळं त्यांच्याशी बॉडीशी चर्चा करीन आणि नंतर मग काय ते ठरवलं. आज महायुतीचा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष आहे, पण आपल्या पक्षाची ताकद वाढवल्याशिवाय उद्या कुठले त्या महायुतीवर युती झाली तर आपला त्यांना फायदा झाला पाहिजे, त्यांचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. तर युतीचा निर्णय हा नंतर असतो, पण आपल्या पक्षाची तयारी काय आहे हे पहिलं पाहण्यासाठी आजची मिटिंग लावली आहे. आणि माझ्या माहितीवरून महाराष्ट्रातून प्रमुख लोकांनाच बोलवलं आहे, असं हे नाही करण्यासाठी नाही. आणि आज चिंतनमधून मला काय ती समजल, मलाही अजून आता एक ऐरोलीचा एक प्रोग्राम होता. माझे जुने एक मित्र होते क्लासमेट आणि ते रिटायर झाले BMCमधून अधिकारी म्हणून, भरत बाड म्हणून होते ते. त्यांचा एक प्रोग्राम होता, ते टाईम वाढत गेल्यामुळं मला इथे यायला डिले झालं. तर आता राज्याच्या अध्यक्ष रासपाच्या कमिटीशी चर्चा करेल आणि त्यातून मग आपण मार्ग ठरवू. पण आता सध्याला महायुतीचा पक्ष म्हणून रासपा आहे, पण आपली तयारी केली पाहिजे ना. आपल्याला कोणीही युतीला घेतलं तर आपलीच तयारी नसेल आणि आपण जागा मागायचो 100 आणि आपली तयारी असायची 10 जागेची, त्यावेळेस मग जागा वाटताना एक दोनाचं पुढं मागं होत असतं. अशा दृष्टीनं साधारणतः किती जागांवरची तयारी आहे? आमच्या आता 104ची जागेच त्यांची आहे, पण माझं म्हणणं 104 म्हणजे कमी होते महाराष्ट्राच्या मान्यवर. 288 पैकी 200 जागाची तर कमीत कमी तयारी त्यांनी केली पाहिजे, तेव्हा तो मित्रपक्ष देखील आपल्याला गणतीत धरल, नाही ते गणतीत धरणार नाहीत ना. म्हणून चिंतन बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केलेला आहे की भाजपने गद्दारी केलेली आहे, जागा पाडलेल्या आहेत, कामच नाही केले. त्याबद्दल नाही असं म्हणता येणार ना. ठीक आहे, त्या कार्यकर्त्याची भूमिका असते, त्यांचं मत असतं. परंतु मी महायुतीचं अभिनंदन करेन की अजितदादाला त्यांनी 4 जागा दिल्या, शिंदेसाहेबाला 15 जागा दिल्या आणि मला वाटतं 23 जागा BJPला दिल्या आणि 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली. मी माझ्या सिंबलवर उभा राहिलो. आता ते काय मतं मिळत असताना कोण देणार कोण करणार नाही म्हणून चालणार नाही विशेष म्हणजे, त्यामुळे कार्यकर्त्याची भावना वेगळी असेल, पण तो मी काही ते अशी हे नाही. पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असते, त्यांच्या मनातली व्यथा असते, ती त्यांनी मांडली असेल. पण तसं काय देखील नाही. भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे असतील किंवा अजितदादा असतील, ह्यांनी मन लावून मला विजयी करण्यासाठी प्रयत्न केला. पण तिथे फॅक्टर असा घडला की जरांगेचा फॅक्टर असेल, प्लस मुस्लिम समाज असेल, प्लस दलित बांधवांचा असेल, ही तिघांची ताकद एकत्र झाल्यानंतर थोडंसं हे होण्याचा प्रयत्न झालेला आहे. विधान परिषदेच्या 11 जागा खरं तर रिक्त आहेत. 2 दिवसामध्ये नावं देखील जाहीर होतील. त्या 1 जागेवर तुमचा देखील नावं असल्याचं सांगितलं जातं. काय नेमकं अजून ज्या दिवशी अजून काही फोन आलेला नाही, उद्या किंवा परवा 2 दिवसात अर्ज भरायचा आहेत, 2 दिवसानंतर ते चित्र होईल. मी अजून अनडिपेंड म्हणजे मला काय अजून फोन आलेला नाही, काही हे देखील नाही. TVला तुमच्या लाईनमधनंच ऐकायला मिळते, कार्यकर्ते म्हणतात. तुम्ही मागणी किती करता? तुम्ही मागणी करायचा प्रश्न म्हणजे मी पहिल्या सुटला जागा होतीच ना माझी, महायुतीतली MLCची जागा माझी आहे ऑलरेडी. आणि विधानसभेच्या दृष्टीने लोकसभेला लढल्यानंतर राज्यसभेची होती. पण आता तो महायुतीचे नेते ठरवतील त्यातनं कोणाला घ्यायचं काय करायचं त्याबद्दल. पण ते आज पक्ष म्हणून तुमची काय एक डिमांड असेल? 2 जागा 1 जागा? आमची डिमांड आमची आहे ती जागा राहिली पाहिजे ना MLCची, ते प्रश्न नाही. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष म्हणून ते आमची जागा राहिलीच पाहिजे, ही आमची मागणी आहे ना. प्लस राज्यसभा असावी, ही मागणी आहे आमची. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.